ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र प्रिया आणि नागराज या दोघांनी डेड बॉडी प्रकरण केलंय हे समोर आल्यावरती यापेक्षा भयानक सत्याचा उलगडा होणार आहे आणि ते म्हणजे प्रिया तन्वी नाही। कारण आपली बाजू सेफ करण्यासाठी आता मात्र नागराजला हे करणं भाग पडणार आहे। नागराज या सगळ्यामध्ये रविराजांना प्रिया तन्वी नाही हे सांगून आपण कसे निर्दोष आहोत हे सुद्धा जगासमोर आणणार आहे। त्याच वेळेला इकडे आता जेव्हा रविराज सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते आता तिकडे असणाऱ्या म्हणजे जी नर्स त्या वेळेला तिकडे अवेलेबल होती, ज्या नर्सने ब्लड सॅम्पल घेतले होते ती नर्स म्हणजे सुनीता नर्स, त्या सुनीता नर्सची भेट घेतात। तेवढ्यात तिकडे प्रियाने फोन केल्यामुळे नागराज ऑलरेडी पोहोचलेला असतो। आता मात्र सुनीता नर्सला रविराज विचारतात की मला काही गोष्टींचा इथे खुलासा हवा आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करायची नाहीये, कोणाला दोष द्यायचे नाहीयेत, पण मला जे सत्य कळायला पाहिजे ते कळायलाच पाहिजे, नाहीतर मी तुमच्यावरती ॲक्शन घेईन। आता सुनीता थोडीशी गडबडते, जर आपल्यावरती ॲक्शन घेतली तर आपली नोकरी जाणार, त्यामुळे सुनीता गडबडते आणि रविराजांना सगळं सत्य सांगायला लागते। नागराज इकडे गडबडतो, काय सत्य सांगते काय सत्य सांगते हे नागराज ऐकत असतो। तोपर्यंत सुनीता सांगते, हो माझ्याकडे एक माणूस आणि एक मुलगी आली होती, एक माणूस आणि एक मुलगी आली होती, मी तिचं नाव नाही जाणत, पण त्या दोघांनी मिळून मला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये ते रिपोर्टचं सत्य आलं पाहिजे की हे रिपोर्ट पॉझिटिव्हच आहेत, म्हणजे आता हे रिपोर्ट मॅच झालेत असं त्यांनी मला जीवाची धमकी दिली। रविराज म्हणतात, पण तुम्ही हे सगळं कसं काय केलं? यावरती सुनीता सांगते, नाही नाही म्हणजे मला माझी नोकरी घालवण्याची धमकी, मला जीवे मारण्याची धमकी दिली, ते गुंड प्रकारचेच दिसत होते। असं म्हटल्यावरती रविराज म्हणतो, तुम्हाला त्यांचं नाव नाही का माहिती? सुनीता म्हणते, नाही मला त्यांचं नाव वगैरे काही माहीत नाहीये, पण या सगळ्यामध्ये सुनीता अर्ध सत्य सांगते की डेड बॉडीचं सत्य ती बोलतच नाही, जे विचारतात तेवढंच ती बोलते, कारण तिला पण आपला जीव वाचवायचा असतो आणि त्यात ती नागराज आणि प्रिया यांचं नाव पण घेत नाही। फक्त दोन माणसं आली होती, माणूस गोंडासारखा होता आणि मुलगी सुद्धा दिसायला सुंदर असली तरी खूप कपटी होती। आता मात्र रविराज म्हणतात, पण तुम्ही हे असं कसं करू शकता? सुनीता गयावया करायला लागते आणि सर तुम्ही जर का हे सिटी हॉस्पिटलमध्ये मांडलं तर माझी नोकरी जाईल, प्लीज या सगळ्यामध्ये मला माझी नोकरी घालवायची नाहीये। रविराज म्हणतात, तुम्हाला तुमची नोकरी घालवायची नसली तरी सुद्धा तुम्ही जे काही वागलात ना ते पूर्णपणे चुकीचं होतं। सुनीता माफी मागायला लागते आणि रविराज म्हणतात, जर मी दोन माणसांना तुमच्या समोर आणलं तर तुम्ही ओळखाल का? असं म्हटल्यावर ती सांगते, हो मी नक्कीच ओळखेन। आता मात्र रविराज इकडे घरी येतात। घरी आल्यावरती अर्जुनला उत्सुकता असते की नक्की तिकडे काय झालं। अर्जुन म्हणतो, सिनियर काय घडलं तिकडे? रविराज म्हणतात, मी तिकडे गेलो होतो, सुनीता नावाची एक नर्स आहे, तिने मला सगळं सत्य सांगितलं। दोन माणसं तिकडे आली होती, एक माणूस गुंडासारखा होता आणि एक मुलगी होती जी पण कपटी दिसत होती, आणि या दोघांनी मिळून ते रिपोर्ट बदलले, म्हणजे आता त्यांनी पैसे दिले आणि सांगितले की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पाहिजेत। यावरती आता मात्र रविराज म्हणतात, ती दोघं कोण असू शकतात? मला तर काही कळतच नाहीये। यावरती अर्जुन म्हणतो, मला पण प्रश्न पडलाय की कोण अशी दोन माणसं असतील की ज्यांना प्रतिमा त्याही मेली आहे हे सिद्ध करायचं असेल, याच्यातून कुणाचा फायदा होईल? यावरती आता मात्र इकडे रविराज म्हणतात, दोन माणसं म्हणजे महिपती आणि साक्षी असू शकते का? यावरती अर्जुन म्हणतो, आपण जर मान्य केलं की ही दोन माणसं आपल्या वाईटावरती आहेत म्हणून ही दोन माणसं हे सगळं करत असतील, म्हणजे महिपती हा गुंड आणि साक्षी मुलगी कपटी असं ती म्हटली ना, तर मग कदाचित हे दोन माणसं असतील, पण त्यांचा मोटिव्ह काय असू शकतो? असं म्हणत अर्जुन आणि रविराज यांचा पहिला संशय महिपतीवरती असला तरी सुद्धा आता इकडे अर्जुनच्या मनात शंका येते की हे सगळं महिपतीला सिद्ध करून काय फरक पडणार आहे? त्यावरती रविराज म्हणतात, कदाचित आपल्याला या केसमधून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी या आश्रमाच्या केसवरती आपण फोकस करू नये हे त्यांना वाटत असेल म्हणून हे केलं असेल तर? यावरती अर्जुन म्हणतो, शक्यता आहे, पण तरी सुद्धा आपण जरा सावधच राहूया, मला असं वाटतं या सुनीता नर्सवरती आपण वॉच ठेवला तर? यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, ती किती खरं बोलते, कारण हे सगळं घडल्यावरती सुनीता नर्स त्या माणसांना भेटायला जाणार इतकं मात्र नक्की। मग मात्र अर्जुनला आणि रविराज या दोघांनाही खात्री पटते की बरोबर आहे,
हे सगळं घडल्यावरती सुनीता नर्स भेटायला जाणार हे मात्र नक्की. मग अर्जुन म्हणतो, सिनियर तू काळजी करू नकोस, मी सुनीता नर्सचं सत्य सगळं शोधून काढतो, तू फक्त प्रतिमा त्याच्या ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट कर. यावरती आता रविराज म्हणतात, खरं तर प्रतिमावरती कॉन्सन्ट्रेट करायला सायली आहे, तुला जी माझी मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी सायलीची मदत घेऊन हे सगळं करतो, कारण सायली आणि मला बऱ्यापैकी ट्युनिंग आहे. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे. मग आता अर्जुन आणि सायली आता मात्र त्या सुनीता नर्सचा पाठलाग करतात. सुनीता नर्सचा पाठलाग केल्यावरती जबरदस्त सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे आता इकडे प्रिया सुनीता नर्स सोबत बोलत असते, त्यावेळेला तिकडे नागराज नसतो. ही गोष्ट नागराजच्या पथ्यावरती पडलेली असते. अर्जुन आणि सायली टोकून टोकून पाहत असतात. ती सुनीता नर्सला हात जोडून रिक्वेस्ट करत असते, हे बघ आता ज्या वेळेला जेव्हा कधी म्हणजे विचारतील तुला की हे कोण आहे, हीच होती का, हेच होतं का, त्यावेळेला तू माझं नाव घेऊ नकोस, इतकं मात्र कर. सुनीता नर्स सांगते, पण मग मी कोण सांगू, त्यांनी मला विचारलं की ती कोण माणसं होती तर. त्यावरती प्रिया हात जोडत म्हणते, तुला जितके पैसे हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे, पण तू या सगळ्यामध्ये माझं नाव घेणार नाहीस, याची मला शाश्वती हवी आहे. सुनीता नर्स म्हणते, ठीक आहे, तुम्ही इतक्या लाखाचा चेक मला द्या तर मी हे शाश्वती देऊ शकते. असं म्हटल्यावर आता मात्र अर्जुनला आपल्याच डोळ्यावरती विश्वास बसत नाही. म्हणजे हीच खरंच ही आहे का, ही मुलगी आपल्याच आईबद्दल हे असं करू शकते, काय आहे हे, हिने का बरं त्या सुनीता नर्सची भेट घेतली असेल आणि तिच्याकडून हे सगळं जाणून घेतलं असेल, तिला खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले असेल आणि आता तिला विनंती करते, म्हणजे ती मुलगी हीच होती. मग हिच्यासोबत असलेला माणूस कोण होता, अर्जुनला मोठा प्रश्न पडतो. अर्जुन येऊन जे सत्य आहे ते रविराजांच्या समोर मांडतो. रविराज भलतेच चिडतात, प्रियाला बोलवतात, काय आहे हे सत्य, म्हणजे तूच आपल्या आईचे खोटे रिपोर्ट घेऊन आलीस. यावरती प्रिया सांगते, नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रविराज फाडकन एक थोबाडीत देतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवरती कोणीही अविश्वास ठेवू शकत नाही. अर्जुनने मला सांगितलंय, अर्जुन तुझा पाठलाग करत गेला होता सुनीता नर्सला, मी भेटलो होतो, तिने मला सांगितलं की एक माणूस आणि एक मुलगी तिकडे आली होती, कोण आहे तो माणूस सांग, तो माणूस तुझ्यासोबत कोण होता, ज्याच्यासाठी तू हे सगळं करतेस, आपल्या आईचे खोटे रिपोर्ट बनवून घेतेस, तुला लाज नाही का वाटत. असं म्हणत आता मात्र प्रियाला इकडे सगळं सत्य विचारत असतात रविराज, पण प्रिया काही उत्तर द्यायला तयार नसते. या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया सांगत असते की हो, मी हे काहीच केलेलं नाहीये. त्यावरती रविराज चिडतात, तुझ्यासोबतचा माणूस कोण सांग, तुला कोण हे सगळं करायला सांगतोय, महिपत होता का. यावरती आता इकडे नागराज गडबडतो आणि आता तो विचार करतो, जर का या सगळ्यामध्ये माझं बिंग फुटलं तर मात्र माझं काही खरं नाही, मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी युक्ती करायला पाहिजे. प्रिया म्हणते, मी सांगते माझ्यासोबत कोण होतं आणि त्याच माणसाने मला हे करायला सांगितलं. असं म्हणत प्रिया आता आपली बाजू पलटण्यासाठी नागराजला आपल्याला मुद्दाम करायला लावलं असं सगळं सांगणार असते, पण तोपर्यंत नागराज विचार करतो, नाही नाही, हिने माझं भिंग फोडण्याआधी मी हिचं भिंग फोडतो. आणि नागराज ओरडायला लागतो, थांब दादा, मी सांगतो सत्य काय आहे ते, हे सगळं मी पण शोधून काढलं होतं, ही मुळातच तन्वी नाहीच आहे, ही खोटारडी प्रिया आहे आणि हे सत्य लपवण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. आपली आई गेली असे खोटे रिपोर्ट आणलेत आणि हे सत्य मला समजलं होतं, मी हे सत्य तुला सांगू नये यासाठी हिने मला ब्लॅकमेल केलं. रविराज म्हणतात, काय आहे हे सगळं, म्हणजे ही तन्वी नाही आहे. यावरती नागराज म्हणतो, नाही, ही तन्वी नाही, ही प्रिया आहे, हिने खोटं खोटं बोलून आपल्या घरात शिरली आणि मी पण हिचा पाठलाग करून हे सत्य काढण्याचा प्रयत्न केला, तर हिने प्रतिमा वहिनींची डेड बॉडी अशी एक डेड बॉडी मिळवली मला विचारणं, आणि तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करणार होतो, तर हिने दागिने चोरले, मला दागिने चोरीच्या आरोपाखाली अडकवलं. असं म्हणत आपल्यावरती सगळे आरोप रविराजांच्या समोर प्रियावरती ढकलून नागराज मोकळा होतो. आता एक सत्य शोधायला गेल्यावरती वेगळं सत्य समोर आलेलं असतं. प्रिया गडबडते, हा खोटं बोलतोय, मी नाही, हा माझ्यासोबत होता, एमएस डेड बॉडी आणली, एमएस रिपोर्ट केली. प्रिया आता उलटं बोलायला लागते. नागराज म्हणतो, बघितलंच, हिच्यावरती आल्यावरती ही माझ्यावर टाकते. रविराजांना प्रश्न पडतो, विश्वास ठेवावा तर ठेवावा कुणावरती. यांचं सगळ्यांचं नाटक बघून रविराज हादरतात. आता मात्र अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ना, ते सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुझ्यासोबत असणारा माणूस नागराज काका होते का. यावरती प्रिया म्हणते, हो. आता मात्र रविराज हादरतात, म्हणजे या दोघांचं मिळून कारस्थान आहे हे तर समजलेलं आहे, पण या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाही हे सत्य समोर आलेलं आहे. या सत्यावरती रविराज कितपत विश्वास ठेवणार, या सत्याचा रविराज कसा शोध घेणार, हे मात्र पाहणं फार रंजक ठरणार.